संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे अशी एकमतानं मागणी करत संगमनेरमध्ये जिल्हा कृती समितीची बैठक संपन्न झाली। सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मागणीला पाठिंबा दिल्यानं 22 वर्षापासूनच्या जिल्ह्याच्या मागणीला संजीवनी मिळाली आहे। जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड सहाणे मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली। संगमनेर तालुका समृद्ध असून सहकाराच्या माध्यमातून येथील संस्था प्रगतीपथावर आहेत। आर्थिक, शैक्षणिक आणि बाजारपेठही समृद्ध असल्यानं जिल्हा होण्यासाठी पूरक असलेल्या सर्व गोष्टी संगमनेरमध्ये आहेत। तेव्हा संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे अशी सर्वपक्षीय मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनामध्ये जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे असा घेतला पाहिजे। आता बोलता बोलता आपली थोडीशी काही वक्त्यांची मतं अशी पडली झालं तर संगमनेर असं नाहीये, कारण या आपल्या देशामध्ये लोकशाही राज्य आहे। कुठल्याही राज्य लढा पाहिजे, मागणी पाहिजे, जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे। जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय झाल्यानंतर संगमनेरच होणारी कुणाला समजते। आता सांगितलं 93 साली वेगळी गोष्ट होती। संगमनेर अकोल्याच्या विकासाचा वेग तेवढा नव्हता, लोकसंख्या वाढीचा वेग तेवढा नव्हता, महसूल वाढीचा वेग तेवढा नव्हता, सुविधा तेवढ्या नव्हत्या। पण ते आज का वाढत गेल्या? कारण ही जागा जी आहे ती पोटेन्शियल आहे, नैसर्गिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या, सर्व दृष्टीने अनुकूल आहे आणि म्हणून संगमनेरचा विकास होतो। कारण रयतेचं राज्य म्हणणारे आता राज्य करते इथं, आणि त्यांनाच पहिल्यांदा जागा करावं लागेल की बाबा आता ते मताचं राजकारण थोडं बाजूला ठेवून जनतेच्या हिताच्या प्रश्नावर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आता निर्णय घ्या आणि तो निर्णय या 26 जानेवारी पर्यंत 2016 पर्यंत झाला पाहिजे। अशा प्रकारचा आपण एक त्यांना टाइम शेड्यूल दिलं पाहिजे आणि त्यासाठी कुणाला तरी वाहून घ्यावं लागेल। संगमनेर जिल्हा होण्याच्या मागणीसाठी लवकरच जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनाही अहवाल पाठवण्यात येणार आहे, तर सर्वांनी या मागणीसाठी एकत्र यावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलंय। आणि आपल्याला अजून टॉपला जायचं आहे, त्यासाठी आपली ही प्रगतीची घोडदौड, ही विकासाची घोडदौड आपली सतत चालूच आहे। आणि म्हणून आजच्या या आपल्या सभेच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की आपला संगमनेर म्हणजे एक सुंदर व्हॅली आहे, एक सुंदर दरी आहे। आपला धाकटा भाऊ म्हटलं तर अकोला आहे। आता या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य किरण लांबटे यांनी खूप सुंदर शब्दात आपल्या संगमनेरचं वर्णन केलेलं आहे। असा सुंदर असा परिसर असलेला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माँसाहेब जिजाऊ यांचं वास्तव्य असलेला पेमागड, पेमगिरीचा गड हा सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्यात मध्ये आहे का? कुठल्या इथल्या यांना डोंगर सुद्धा नाही, श्रीरामपूरला डोंगर नाही, कोपरगावला डोंगर नाही, शिर्डीला डोंगर नाही आहे। आपल्याकडनं जाणं करून आपला जिल्हा होण्यासाठी आपल्याला मला वाटतं काही प्रयत्न करावे लागणार नाही, कारण संजू भाऊनी खूप सुंदर शब्दात सांगितलं, लहान मुलाला जरी नकाशावर बोट ठेवायला लावलं, कुठला जिल्हा वाहतो तो बरोबर मध्यभागी ठेवेल। संगमनेर कायमस्वरूपी आहे आणि संगमनेर नगर परिषदेचा आपला संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे हा ठराव आम्ही विशेष सभेमध्ये तातडीने घेऊ। धन्यवाद। संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे। कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देणार नाही। संगमनेरच्या तरुणांनी जिल्ह्याच्या मागणीसाठी पेटून उठावं अशी ही अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, सी 24 तास, संगमनेर।